आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर कैंप 1 स्थित हॉस्पिटल में इलाज के लिए आने वाली एक महिला ने अस्पताल के डॉक्टर पर गंभीर और आपत्तिजनक आरोप लगाए हैं। महिला का कहना है कि मार्च-अप्रैल 2025 के दौरान जब वह अपने दादा के साथ डायलिसिस के लिए अस्पताल जाती थी, तब डॉक्टर शहाबुद्दीन शेख ने उसका हाथ पकड़कर जबरदस्ती नजदीक आने की कोशिश की थी। पीड़िता ने बताया कि उसने तुरंत डॉक्टर का हाथ झटक दिया और खुद को बचाया। इतना ही नहीं, महिला का आरोप है कि 23 जून 2025 को सुबह 11:30 बजे डायलिसिस के दौरान डॉक्टर ने उसके पेट पर टेपिंग करते समय अश्लील टिप्पणी की। डॉक्टर ने कथित रूप से कहा, आप मुझे अच्छी लगती हो, मैं आपको अपना मानता हूँ, लेकिन आप मुझे अपना नहीं मानती, जिससे महिला असहज और हैरान रह गई। इस घटनाक्रम के सामने आने के बाद अस्पताल प्रशासन और चिकित्सा क्षेत्र में हड़कंप मच गया है। पीड़ित महिला ने डॉक्टर शहाबुद्दीन शेख के खिलाफ शिकायत दर्ज कराई है और मामले की गहन जांच की मांग की गई है। प्रशासन से उम्मीद की जा रही है कि दोषी के खिलाफ जल्द से जल्द कार्रवाई की जाएगी। नमस्कार, उल्लासनगर पोलीस स्टेशनचा हा प्रकार होता। दुपारी 1 वाजता संबंधित फिर्यादीने तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने आम्ही त्याचा आढावा घेतल्यानंतर घडलेला प्रकार जो आहे तो खरा निष्पन्न झाला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही सेपरेट एक टीम लावून त्यामध्ये संबंधित जी फिर्यादी आहे त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा या अनुषंगाने 3.5 तासामध्ये त्याचा तपास पूर्ण करून आपण न्यायालयासमोर चार्जशीट दाखल केलेला आहे आणि लवकरच या केसची जी आहे ती सुनावणी होऊन पुढील त्याचा निर्णय होणार आहे। प्रकरण असं होतं की जी फिर्यादी आहे तिचे आजोबा त्यांना डायलिसिसवर त्या हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज चालू होता। खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये डायलिसिसची व्यवस्था नव्हती, पण एक माणुसकीच्या नात्याने डॉक्टरनी तिला डायलिसिसची व्यवस्था करून दिली आणि या प्रकरणातून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री जमली। परंतु आजकाल महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये एका विशिष्ट जातीविरुद्ध, एका विशिष्ट धर्माविरुद्ध खोट्या केसेस करून त्यांना बदनाम करण्याची एक मोहीम चालू आहे मोठी। त्याच्यामागे काही विशिष्ट संघटनाचे लोक आहेत। त्यातलाच हा प्रकार आहे। दोघांमध्ये मैत्री नव्हती, तिला भडकावून पोलिसांमध्ये खोटी केस की यांनी मला मिठी मारली आणि असं म्हणून एक विनयभंगाची केस त्याच्यावर आज दाखल केली होती। पण पोलिसांना त्या केसमध्ये काही तथ्य वाटलं नाही। हा एक रेकॉर्ड आहे महाराष्ट्राचा की 3 दिवसापूर्वी FIR दाखल झाला आणि 3 दिवसात पोलिसांनी चार्जशीट दाखल केलं, कारण त्या केसमध्ये काही तथ्यच नव्हतं, खोटी केस होती। अशाच केसेस खास करून हे आहे महाराष्ट्र ॲनिमल प्रोटेक्शन ॲक्ट नावाचा ॲक्ट आहे, त्याच्यामध्ये कित्येक लोकांविरोधामध्ये खोट्या केसेस आजकाल होत आहेत। गोमांसबद्दल ते गोमांस असो नसो त्याची परीक्षा न करता कित्येक लोकांविरुद्ध खोट्या केसेस होत आहेत। ही एक जे मोहीम चाललेली आहे ह्यामध्ये विनाकारण एका समाजाला टार्गेट केलं जात आहे। त्याच्यामध्ये डॉक्टरचा काहीही दोष नाही, म्हणून डॉक्टरला पोलिसांनी खरं म्हणजे अटकच केली नाही। नवीन कायद्याप्रमाणे कलम 335 नुसार कलम 100 खाली 35 सबसेक्शन 3 प्रमाणे एखादा छोटा ऑफेन्स असेल त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी सजा असेल अशा केसमध्ये अटक करू नये असा कायदा आहे। सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे। त्याच्यामध्ये एक नोटीस द्यायची, त्याला इन्क्वायरीसाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवायचं। पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली 35(3) प्रमाणे, आम्ही कोऑपरेट केलं म्हणून आम्हाला अटक करण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही। पोलिसांनी आम्हाला अटक केलीच नाही। कोर्टामध्ये फक्त आम्हाला एवढं सांगितलं, आम्ही चार्जशीट दाखल करतो, तुम्ही या। ते आले, आम्ही जामीन दिली, बस। सर्वप्रथम मी सर्वांना सांगतो की आज दुपारी 2:30 वाजता FIR दाखल झाली पीडिताची आणि 4:30 वाजता पोलिसांनी चार्जशीट बनवली। 5 वाजता चार्जशीट कोर्टात आणली, 5:15 वाजता चार्जशीटला नंबर पडला आणि 5:20ला कोर्टासमोर आला। एवढी घाई का होती? एखादा गुन्हा महिलांशी रिलेटेड असेल किंवा महिलांच्या विरुद्ध असेल तर त्यावेळी पोलिसांनी चार्जशीट बनवताना संपूर्ण प्रकारची चौकशी का नाही केली? तिथे असलेल्या CCTV कॅमेऱ्याची पाहणी का नाही केली? फक्त आणि फक्त
आरोपी हा एक विशिष्ट समाजाचा आहे म्हणून त्याला ते लाभ देत आहे का? या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे आता जे आरोपी होते त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे कोर्टाने? नाही, हा एकदम चुकीचा आहे. पोलिसांनी FIR दाखल केली, त्याच्यात चार्जशीट बनवली आणि चार्जशीटसोबत हजर केला. त्याला अटक केली नव्हती म्हणून सोडण्याचा काही प्रश्न येतच नाही. कोर्टाला वेळ नव्हता. कोर्टाने बोलला त्याचं बेल ॲप्लिकेशन उद्या डिसाईड करू आणि उद्या आम्ही हेच विषय मांडणार आहे की या एवढा गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी का अटक नाही केला. ज्या गुन्ह्यामध्ये आता 5 वर्षापर्यंत सजा आहे, तुम्ही एखाद दिवस तरी कमीत कमी त्याला चौकशी करा. जर तो अटक असेल तर कदाचित त्या हॉस्पिटलमध्ये अजून कितीतरी पीडित असू शकले जे बाहेर येतील की हो आमच्यासोबत असा प्रकारचा गुन्हा घडलेला आहे. जर असंच प्रकारे आज पोलिसांनी सांगितलं की तुम्ही हजर व्हा आणि अटक नाही केला, मग दुसरा कोणी पीडित येणारच नाही. पीडित महिलेला न्याय मिळण्यासाठी तुमची काय भूमिका राहणार? पीडित महिलेसाठी न्याय मिळण्यासाठी आमची भूमिका एवढीच आहे की पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही म्हणून संपूर्ण विश्वास न्यायालयांवरती आहे. न्यायालयाने पूर्ण प्रकारची चौकशी पुन्हा करायला सांगावे आणि सदर चौकशीमध्ये सिनियर पोलीस सोडून DCP मार्फत चौकशी व्हावी अशी आम्ही पुन्हा कोर्टासमोर आपले प्रश्न मांडणार आहे. हा जो आरोपी आहे शहाबुद्दीन शेख, याच्यावरती यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत? आता पोलिसांनी हे पण नाही आणलं, कारण की जेव्हा रिमांड आणतो आपण तेव्हा पोलिसांनी दाखतात की ह्याच्यापूर्वीचं काय त्याच्यावरती ऑफेन्स आहे. 2020-21 मध्ये त्याने असंच प्रकारचं घटना केलेला, पण पोलिसांनी रिमांडच नाही आणला, अटकच नाही केला. एवढं भीतीमध्ये पोलीस का काम करत आहे मला हेच कळत नाही. जेव्हा माणूस काम करतो किंवा एखादा कोणताही सरकारी यंत्रणा काम करते आणि आरोपी असतो, हा कोणत्याही समाजाचा धर्माचा नसतो, हाच का पोलिसांना समजत नाही आहे. आवाज आपकी, खबर हमारी. आप देख रहे हैं न्यूज़ 24 उल्लासनगर.